Good morning, all dear students. Now, BSc first year semester first chemistry, unit number 1, part A, periodic properties. Okay, and now today's topic electronegativity. Okay. Now, in previous lecture, we discussed about the periodic property, which is a electron affinity. And now in this lecture we will discuss next and most important periodic property, which is electronegativity. Now first, what is by electronegativity? Now this is a periodic table. आता आपलं periodic table आहे, सगळ्यांना पाठ झालाच येतो आता जवळपास. ओके. व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? बघा हे सगळ्यांना स्क्रीन दिसते. या स्क्रीनवर आपण काय लिहिलंय, क्वेश्चन टाकलाय, व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके. आपण काय करतोय, पिरियडिक प्रॉपर्टी स्टडी करतो. दॅट मीन्स या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय, पिरियडिक प्रॉपर्टीज, काही ज्या इम्पॉर्टंट पिरियडिक प्रॉपर्टी त्या स्टडी करायच्या आणि व्हॉट इज देअर व्हेरिएशन्स इन पिरियड अँड इन ग्रुप हे आपल्याला स्टडी करायचं. ट्रेंड्स आपल्याला स्टडी करायचे, whether it increases or decreases if we move from left to right in period of modern periodic table, or if we move from top to bottom in a group, then what happen, whether it is increases or decreases. हे जे व्हेरिएशन्स आहेत किंवा त्याला आपण ट्रेंड्स म्हणतो, हे आपल्याला काय करायचे, या प्रॉपर्टीची पिरियडिक प्रॉपर्टीज असतील. ओके. नाउ या चित्रामध्ये, या स्क्रीनवरच्या चित्रामध्ये सगळ्यांना प्रश्न तर दिसला, पण खाली जे दिसतंय याच्यात काय, याच्यावर मिनिंग काय काढायचं बघा. काय होतंय, हा जो एक ऍटम्स आहे किंवा एक एलिमेंट दाखवला आहे हा, ओके, हा काय करतो, याच्यात ते मॅग्नेट आहे, सगळ्यांना लक्षात आलं असेल. हा काय करतो, या दोन इलेक्ट्रॉनला, हे इलेक्ट्रॉन्स आहेत, याला काय करतो, स्ट्रॉंगली स्वतःकडे काय करतो, अट्रॅक्ट करतोय. ओके. याला काय करतो, अट्रॅक्ट करतोय. राईट. म्हणजे याचा अर्थ, याच्यावरून तुम्ही इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे हे समजून घ्या. याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची पॉवर, कॅपॅसिटी, एखाद्या आयटमची किंवा एलिमेंटची इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची पॉवर किंवा कॅपॅसिटी, म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रोनेगेटिव्ह असू शकतं. या चित्रावरून आपल्याला तर एवढं ते कळालंच असेल. ओके. सो नाउ व्हॉट इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह, हा क्वेश्चन जो आहे आपण तो क्वेश्चन घेऊ. नाउ इलेक्ट्रोनेगेटिव्ह मीन्स the tendency or ability of an element to attract the electron pair or shared pair toward itself is known as called as electronegativity of an element. बघा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही एक एलिमेंटची प्रॉपर्टी आहे की ज्या अशी एक ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी त्या ॲटमची, त्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्ट और जी आपण काय म्हणतो ना, शेअर्ड पेअर, भागीदारीतली जोडी स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची जी पॉवर आहे, कॅपॅसिटी आहे. ओके. दॅट पॉवर और कॅपॅसिटी और ॲबिलिटी विच इज नोन ॲज अ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ दॅट ॲटम, त्या ॲटमची ती काय झाली, त्या एलिमेंटची ती काय झाली, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी झाली. कळालं ना. इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे काय, टेंडन्सी और ॲबिलिटी ऑफ एन एलिमेंट टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन पेअर or shared pair toward itself is called as electronegativity of atom. आता दिसतंय की नाही, बघा या चित्रात ती झाली की नाही, याची टेंडन्सी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड इटसेल्फ, स्वतःकडे ओढतोय तो इलेक्ट्रॉन पेअरला, म्हणजे याचा अर्थ काय, हे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी संदर्भात आहे. ओके. हा मॅग्नेट आहे, मॅग्नेट काय करत असतो, अट्रॅक्ट करतो. मग ती पेअर अट्रॅक्ट करण्याचा तिथे त्या ठिकाणी एक सिम्बॉलिक आपण त्यामध्ये त्या चित्रामध्ये दाखवलंय. ओके. नाउ इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑफ एन ॲटम इज रिप्रेझेंटेड ॲट, बघा एक्स नी आपण रिप्रेझेंट करतो. समजा मला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ए ची कॅल्क्युलेट करायची किंवा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ए, या एलिमेंटची इलेक्ट्रॉन पाहिजे, मग एक्स आणि त्याच्या बेसला ए, बेसला काय करतं ए, म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट ए असा त्याचा अर्थ होतो. त्याचं हे रिप्रेझेंटेशन आहे, ते डिनोशन आहे. ओके. नाउ आता बघा सगळ्यात महत्वाचा पार्ट आता इथे दिले आपल्याला, यामध्ये आहेत की जॉन ब्रिसिलियस यांनी 1811 मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही टर्म्स इंट्रोड्यूस केली, बरोबर आहे. पण जॉन जॉबको ब्रिसिलियसनी यांनी काय केलं, 1811 मध्ये ही टर्म सुरुवातीला इंट्रोड्यूस केली असं म्हटलं आपण. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहिती, याच्याशी निगडीत जो इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, कदाचित तुम्ही 11वी आणि 12वीला बघितलं असेल, पाऊल्स जो आहे
लिनस पाऊल्स, आता इथे आपण पाऊल जरी टाकला असं त्याचं नाव लिनस आहे, आठवतं का बघा तुम्हाला. लिनस पाऊल्स यांनी काय केलंय, सुरुवातीला पहिल्या वेळेस ही टर्म्स प्रपोज केली, ही करून पुढे मांडली, सगळ्यांसमोर मांडली. आणि त्यांनी एक काय केलं, एक इमेजनरी व्हॅल्यू जी ती सुद्धा असाइन केली होती फ्लोरीनची. त्या फ्लोरीन ह्या एलिमेंटची इमेजनरी व्हॅल्यू जी आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ती सुद्धा तिने असाइन केली आणि ती म्हटलं त्यांनी 4 आहे. किती आहे? 4. ओके, हे जे आहे हे पाऊल्सने सुरुवातीला सगळ्यांच्या समोर मांडलेलं आहे. ओके, आणि ही जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 4 ही सगळ्यात जास्त आहे अमॉंग द ऑल एलिमेंट्स. पिरियडिक टेबल त्या सगळ्या एलिमेंट पैकी फ्लोरीनची इलेक्ट्रॉनिक जास्त आहे आणि ती त्यांनी काय असाइन केली आहे, त्यांनी ती 4 असं त्यांनी ती कन्सिडर केलेली आहे. कोणी? या पाऊल्सने. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जरी आपण आता यामध्ये हा बेझिलियस हा जो आपण 1811 मध्ये मांडले इलेक्ट्रॉनिक टर्म्स असं म्हटलं, पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे ते पाऊल्सनी मांडलेला आहे. आणि पाऊल्स हे सगळ्यात महत्त्वाचा रोल या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या टर्म्स बाबतीत फर्स्ट टाइम पुटअप करण्यासाठी महत्त्वाचा रोल त्याचा आहे. ओके, सो आय टी अटॅच नो अगेन वन्स अगेन व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय? टेंडन्सी ऑर ॲबिलिटी ऑफ एन ॲटम ऑर एलिमेंट टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड इटसेल्फ इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एन एलिमेंट. क्लिअर? म्हणजे काय? ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी किंवा आपण पाहू टेंडन्सी त्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची. आता लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, इलेक्ट्रॉन पेअर कुठे असेल? इलेक्ट्रॉन पेअर जी ही कुठे असणार आहे? तर इलेक्ट्रॉन पेअर ही असते त्या बॉन्ड फॉर्म मध्ये. जो बॉन्ड फॉर्म करतोय त्या बॉन्ड फॉर्म केल्यानंतर जी आहे ती पेअर त्या ठिकाणी तो काय करतो? अट्रॅक्ट करतो. ओके, म्हणजे एखादा बॉन्ड फॉर्म आहे इन बिटवीन ए अँड बी. ए अँड बी मध्ये बॉन्ड फॉर्म झाला म्हणजे इलेक्ट्रॉनची शेअरिंग होईल किंवा गेन ऑर लॉस होईल. पर्टिक्युलर शेअर पेअर जी आहे ती इन बिटवीन त्या ए आणि बी मध्ये असते. तर ती पेअर स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याची पॉवर म्हणजेच काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. क्लिअर? ओके, आता यामध्ये बघा, हे आपल्या स्क्रीनवर आपल्याला परत एक चित्र यामध्ये दिसतंय. काय केलंय यामध्ये? आपण हा ॲटम ए दाखवलाय आणि हा ॲटम ब्ल्यू कलरचा बी आहे. ओके, आता यांच्यामध्ये ही इलेक्ट्रॉनची भागीदारी, हे 2 रेड दिसतात ना, ही इलेक्ट्रॉन्स पेअर आहे. इलेक्ट्रॉन पेअर इन बिटवीन ए अँड बी. म्हणजे ए आणि बी मध्ये हा केमिकल बॉन्ड आहे, मगाशी म्हटलं मी. ओके, त्यांच्यामध्ये शेअरिंग झाली, ती शेअर्ड पेअर आहे, ती भागीदारी, ती जोडी त्यांच्यामध्ये आहे. पण आपल्याला काय दिसतंय? ती पेअर जी आहे ती थोडीशी काय झालेली आहे? बीकडे शिफ्ट झालेली आहे. ॲटम बीकडे शिफ्ट झाली आहे, किंवा आपण असं म्हणू बी त्या पेअरला स्ट्रॉंगली पूल करतोय. ओके, काय करतो? पूल करतोय. आणि ए हा वीकली पूल करतोय. म्हणजे याचा अर्थ ए हा ॲटम हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर बी हा जो ॲटम आहे तो काय आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, असं त्याचा आपल्याला त्या ठिकाणी अर्थ याच्यावरून कळेल. ओके, मग आता परत आपल्याला माहिती आहे, मग अशा वेळेस काय असतं माहिती आहे का? अशा वेळेस ए आणि बी जे हा जो मॉलिक्यूल्स फॉर्म झालेला आहे या मॉलिक्यूलला आपण पोलार मॉलिक्यूल म्हणतो. व्हाय? बिकॉज इलेक्ट्रॉन पेअर्स शिफ्ट टुवर्ड्स द ॲटम बी. देअरफॉर बी अक्वायर पार्शियल निगेटिव्ह चार्ज व्हाईल ए अक्वायर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. एकदा पेन घेतो आणि तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित करतो सांगतो. बघा, आता इथे दिसते आपल्याला यामध्ये हा ए आहे आणि हा बी आहे. आता आपण इथे दिसते की पेअर जी आहे ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ही या एक साईडला शिफ्ट झाली, ही पेअर आहे. पेअरचा आपण बदलून घेऊ. ओके, बघा, ही इलेक्ट्रॉन पेअर जोडी, इलेक्ट्रॉनची जोडी ही काय झाली? बी कडे आली. आणि आपल्याला माहिती आहे जो इलेक्ट्रॉन घेत असतो तो निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो, पण यांनी कम्प्लिटली इलेक्ट्रॉन घेतले का? नाही. ही पेअर फक्त शिफ्ट झाली म्हणून याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आम्ही अशा ॲटमला काय म्हणतो माहिती आहे का? किंवा सॉरी, अशा आपण कंपाऊंडला किंवा मॉलिक्यूलला काय म्हणतो? आम्ही याला म्हणतो आपण पोलार मॉलिक्युल्स. काय म्हणतो आपण? पोलार मॉलिक्युल्स. अशा मॉलिक्युल्सला आपण म्हणतोय. ओके, आणि आता काही वेळेस आपण एनर्जी जास्त इन्क्रीज केली, वाढवली समजा त्याला, तर हा बॉन्ड काय होईल? ब्रेकही होईल. अशा वेळेस हा जो आहे बी हा इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे घेईल, याच्या पार्शियलच्या ऐवजी आता फुल्ली निगेटिव्ह चार्ज येईल आणि यावर याने ए निगमवली म्हणून ए वर काही पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे इलेक्ट्रॉन कम्प्लिटली काय झाले? ट्रान्सफर झाले. जनरली हे कोणत्या केसमध्ये होत असतं? हे आयनिक बॉन्डच्या फॉर्ममध्ये. आयनिक बॉन्डच्या फॉर्ममध्ये मग त्यामध्ये त्या अपोजिट आयनमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला या डायग्रामवरून हे क्लिअर लागतंय होतं यामध्ये
की ही जी पेअर ही अट्रॅक्ट करण्याची पॉवर कॅपॅसिटी म्हणजेच काय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि जो इलेक्ट्रॉन पेअर स्वतः अट्रॅक्ट करतोय, स्ट्रॉंगली पुल करतोय, त्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतोय, तर जो थोडीशी रिलीज करतोय किंवा वीक पुल करतोय त्यावर पार्शियल काय करतोय पॉझिटिव्ह चार्ज येतोय, आणि जो स्ट्रॉंगली पुल करतो त्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. ओके, चला आता नेक्स्ट बघू आपण. हा, आता या ठिकाणी बघा अजून एक एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचे यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल घेऊ आपण HCl. HCl मॉलिक्यूल सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांना माहित आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो आपण त्याला, म्हणजे नाव आज सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ओके, नाउ HCl मॉलिक्यूल कसं फॉर्म झाला, विच फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ टू डिसिमिलर ॲटम्स. दोन वेगवेगळ्या एलिमेंटचे जे ॲटम्स आहेत त्यांच्यापासून हा फॉर्म झालेला आहे. ते दोन वेगवेगळे ॲटम कोणते, एक हायड्रोजन ॲटम आहे आणि दुसरा त्यामध्ये एक क्लोरीन ॲटम आहे, बरोबर आहे. एक हायड्रोजन ॲटम आणि एक क्लोरीन ॲटम, असे दोन वेगवेगळे ॲटम कंबाईन झाले आणि HCl मॉलिक्युल्स फॉर्म झाला. ओके, आता बघा इथे काय, तर इलेक्ट्रॉन जी पेअर आहे यामध्ये ती शेअर झाली आहे, भागीदारी झाली त्याच्यामध्ये कोणा हायड्रोजनच्या ॲटममध्ये आणि क्लोरीनच्या ॲटममध्ये. आता या ठिकाणी थोडंसं डायग्रामच्या दृष्टिकोनातही तुम्हाला मी ते सांगतोय, बघा जेवढं समजेल तेवढं लक्षात घ्या व्यवस्थित. आता हा हायड्रोजन, ओके, हा हायड्रोजनच्या आउटरमोस्ट सेल, या हायड्रोजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो, हायड्रोजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. क्लिअर. नंतर आता आपण घेऊ क्लोरीन. क्लोरीनचा रंग थोडासा बदलून घेतो. हा क्लोरीन, यामध्ये क्लोरीनचा हा न्यूक्लियस, त्याची ही फर्स्ट सेल की ज्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यानंतर दुसरी सेल की ज्यामध्ये 1 2 3 4 म्हणजे असे टोटल 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, ठीक आहे, आता हे 8 असे कन्सिडर करा. हा, आणि ही तिसरी सेल की ज्यामध्ये तिसरी शेल की ज्यामध्ये काय आहेत 7 आहेत. म्हणजे टोटल असे याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात मग, बाह्यतम कक्षेमध्ये 7 आणि या इनर कक्षेमध्ये टोटल मध्ये 10, म्हणजे असे 17 त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. जर हे 4 5 6 आणि हे 7. ओके, आता हा क्लोरीनचा ॲटम आहे लक्षात घ्या, आणि हा हायड्रोजनचा ॲटम आहे. आता हे काय झालं, हे यांच्यामध्ये शेअरिंग होते, भागीदारी होती, एका इलेक्ट्रॉनची भागीदारी होती. मग ती कशी होईल बघा, या ठिकाणी दाखवतो ती भागीदारी कशी होईल. आता हा जो आहे ही आउटरमोस्ट सेल्स ओव्हरलॅप झाली. ओके, हा हायड्रोजनचा ॲटम आहे, हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन्स आहे. आता बघा हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये हा हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले आणि क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन झाले, 8 झाले. म्हणजे ही जी आहे या ठिकाणी ही जी आहे याला म्हणायचं शेअर्ड पेअर, याला म्हणायचं भागीदारीतली जोडी, शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन. ओके, आता हे जे शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, आता ही शेअरिंग जी आहे ही यामध्ये झाली, पण ही शेअरिंग काय झाली, शिफ्ट टुवर्ड्स फ्लोरीन, ही झाली फ्लोरीनकडे शिफ्ट झाली. या ठिकाणी बघा हे फ्लोरीनकडे अशी इकडे, सॉरी फ्लोरीन नाही, ते क्लोरीन घेतलं आपण, क्लोरीनकडे काय झाली ही शिफ्ट झाली आहे. म्हणजे का बरं, कारण क्लोरीन हॅज ग्रेट टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड इट्स सेल्फ दॅन दॅट ऑफ दी हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे हायड्रोजनपेक्षा त्याची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची क्षमता जी आहे, ती पेअर अट्रॅक्ट करण्याची क्षमता जी आहे ती जास्त आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर काय होईल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. बघा आता इथे या ठिकाणी खाली आपण हे एक बॉईज आणि एक ब्ल्यू कलरचं आणि एक रेड कलर शर्ट घातलेलं आपण यामध्ये दिसतात आपल्याला चित्रामध्ये. हे काय करतात, दोरी माहिती ना आपल्याला, ते काय म्हणतात त्याला, टग अँड वार्क असं काहीतरी आहे ना त्याला म्हणतात, म्हणजे दोरी ओढणे, दोन्ही साईडनी मध्ये काय असतं रुमाल वगैरे किंवा काही गाठ मारलेली असते, तशा पद्धतीने काय दिसते, ही दिसते ही पेअर आहे, ही भागीदारीतली जोडी आहे, ही सोडता आपले ओढण्याचा प्रयत्न करतो. हा क्लोरीन, ओके, आणि इकडे हा आहे हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे हा मुलगा हायड्रोजन ॲटमचा सिम्बॉल आहे, हा मुलगा जो दिसतोय हा क्लोरीन ॲटमचा सिम्बॉल आहे. ही पेअर या क्लोरीनकडे शिफ्ट होऊन क्लोरीनवर बघा पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला आहे, तर हायड्रोजननी इलेक्ट्रॉन पेअर पूल केली, थोडीशी लॉस झाली त्याची, म्हणून काय त्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे, आणि हे कशामुळं, त्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या डिफरन्समुळे. ओके, आता ऍक्च्युअली इलेक्ट्रोनिगेटिव्ह बघा इथे किती 2.8, म्हणजे जवळपास मला वाटतं 3च्या आसपास इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही आपल्याला या क्लोरीनची पाहायला भेटते. तर हायड्रोजनची किती आहे, हायड्रोजनची 2.1 म्हणजे 2.1 किंवा 2.2 दिलेली आहे. ठीक आहे, हे काय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू आहे. ओके, आणि हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड कसा झाला, पार्शियल पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज याच्यावर आले, म्हणजे हा झाला पार्शियल पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड.
कोव्हॅलंट बॉन्ड काय, कारण इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालंय म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड आहे. शिफ्ट झाली पेअर, त्याच्यामुळे पार्शियल पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज झाले आहेत, म्हणून याला काय म्हटलं, पार्शियल पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, हे जे आहे हे कशामुळे पोलार झाला, हा ड्यू टू द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्लोरीन ॲटम इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे हे थोडंसं आपल्याला यावरून कळेल की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नेमकं म्हणजे काय आहे, इलेक्ट्रॉन पेअर कसे स्वतःकडे अट्रॅक्ट केले जातात, तो पार्ट आपल्याला यावरून, या डायग्रामवरून किंवा चित्रावरून लक्षात येईल. ओके, नाऊ आता हे थोडंसं आपण माहिती जी घेत आहे, ही आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची माहिती घेते. आपल्याला महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्ह डेफिनेशन, म्हणजे ते समजणं महत्त्वाचं आहे. आणि मग एकदा आपण ते समजलं की आपण काय करू, त्याचं व्हॅरिएशन्स घेऊ इन अ पिरियड और इन अ ग्रुप. दॅट मीन्स ट्रेंड किंवा व्हॅरिएशन्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन अ पिरियड और इन अ ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. ते आपल्याला मुख्यतः याच्यामध्ये घ्यायचं. त्याच्यावर 4 मार्काचा क्वेश्चन असतो. एक्सप्लेन द ट्रेंड ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन अ पिरियडिक टेबल, किंवा एक्सप्लेन द व्हॅरिएशन्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन ग्रुप और इन पिरियड. अशा फॉर्ममध्ये 4 मार्कासाठी यावर तुम्हाला क्वेश्चन असतो. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आपल्याला हा झाला समजा याच्यावरचा एक्सप्लेनेशनचा पार्ट की आपल्याला मिनिंग. आता इथं दिलेलं बघा, इट इज अ रिलेटिव्ह ॲबिलिटी और प्रॉपर्टी म्हटलंय यामध्ये ऑफ अन ॲटम इन अ मॉलिक्यूल टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर टुवर्ड इट सेल्फ. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नथिंग बट द रिलेटिव्ह ॲबिलिटी और प्रॉपर्टी ऑफ अन ॲटम. कुठे एखाद्या मॉलिक्यूलमध्ये, इन अ मॉलिक्यूल टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर और इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड इट सेल्फ इज नोन ॲज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बघा या ठिकाणी NaCl आला, त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड असतो NaCl मध्ये, आयोनिक बॉन्ड आपल्याला माहिती आहे. म्हणून काय, टोटली इलेक्ट्रॉन पेअर हे आपण घेतोय, क्लोरीन स्वतःकडे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतोय. क्लोरीन ॲक्वायर निगेटिव्ह चार्ज, व्हाईल सोडियम ॲक्वायर पॉझिटिव्ह चार्ज. आणि मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं, कारण कोणते चार्ज आहेत ते अपोजिट चार्ज त्याच्यामध्ये. आता बघा, अमंग द ऑल एलिमेंट्स हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे आणि लोएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, त्याला आपल्याला पाहायचं आहे. बघा, हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो आहे तो आहे फ्लोरीन. हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह जो ॲटम एलिमेंट आहे पिरियडिक टेबल मध्ये तो आहे फ्लोरीन. आणि लोएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला जो आहे तो आहे फ्रॅन्सिनियम. म्हणजे हे जे आहेत हे 2 एलिमेंट आपल्याला म्हणतात की कंपॅरिझन मध्ये दोन्हीमध्ये FF आहे स्टार्टिंगला आहे. फ्लोरीनचा सिम्बॉल F आहे, ओके, आणि फ्रॅन्सिनियमचा सिम्बॉल जो आहे तो आहे FR. ओके, हां, आता नेक्स्ट आपण व्हॅरिएशनकडे जात आहे थोडंसं. आता पहिलाच पार्ट आपण घ्यायचा आहे, एक्सप्लेन किंवा व्हॅरिएशन ऑफ ट्रेंड ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन अ पिरियड. पहिलं आपण पिरियडमध्ये घेऊ. ओके, म्हणजे पिरियडमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे आपल्याला यामध्ये आता पाहायचं आहे. आणि रिस्पॉन्सिबल फॅक्टर काय ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहे, स्टडी करायचं. सो फर्स्ट इन पिरियड. ओके, इफ समजा आता मग ते झालं पिरियडमध्ये, इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट मीन्स फ्रॉम हायड्रोजन टू हेलियम, किंवा फ्रॉम लिथियम टू निऑन, किंवा सोडियम टू आर्गॉन, लाईक दिस. असंच आपण मूव्ह होत आहे लेफ्ट टू राईट पिरियडिक टेबलमध्ये. आपण पर्टिक्युलर पिरियडमध्ये मी जात आहे. देन व्हॉट हॅपन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. बघा काय झालं म्हटलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती इन्क्रीज होत जाते. काय होत जाते, इन्क्रीज. आता आपल्यासमोर पिरियडिक टेबलचं चित्र आहे. तर पिरियडिक टेबलचं चित्र जे आपल्यासमोर आहे त्यात सुद्धा आपल्याला कलरनी आपण थोडंसं काय केलं त्यामध्ये दाखवलेलं आहे. बघा, जो यामध्ये येलोइश बँड दिसतो, मध्ये येलोइश जो पट्टा आहे तो जो आहे तो आहे मीडियम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला. आणि ग्रीन जो आहे टोटल, तो ग्रीन बँड दिसतो आपल्याला, ग्रीन कलर दिसतोय, तो लो इलेक्ट्रोनिगेटिव्ह असलेला. आणि रेड जो आहे तो आहे हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला. रेड जो आहे तो कसा आहे, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असलेला. म्हणजे हे जे पाहत आहे आपण, हे काय आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं व्हॅरिएशन्स आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि बघा बरं काय दिसतं, तर आपल्याला फॉर एक्झाम्पल, इफ वी मूव्ह फ्रॉम lithium to neon or lithium to fluorine, that means in group number in a period number second. दुसऱ्या पिरियड मध्ये दुसरा जो रो आहे, दुसरा जो पिरियड आहे त्यामध्ये लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे एलिमेंट्स आहेत. मग आता मी लेफ्ट कडून राईट केला म्हणजे लिथियम कडून फ्लोरीन कडे जात आहे. देन व्हॉट हॅपन, देन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीजेस. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत राहते, त्या ठिकाणी वाढते. फॉर एक्झाम्पल हिअर, what is the electronegativity of lithium, which is a 1.0, and what is the electronegativity of fluorine, which is a 4.0. म्हणजे काय झालं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही वाढत चालली आहे.
इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय चालली ही वाढत चालली आहे. बघा आपण हायड्रोजनचं एक्झाम्पल घेतलं तर हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 2.1 आणि या ठिकाणी क्लोरीनची किती आहे 3.0. त्या ठिकाणी आपण 2.2 लिहिलं होतं आणि त्या ठिकाणी 2.2 लिहिलं होतं आणि त्यात लिहिलं होतं 2.8 लिहिलं होतं. तर ऍक्च्युअली किती आहे हायड्रोजनची 2.1 आणि क्लोरीनची आहे 3.0. ओके, आता हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे काय झालंय, जसं आपण पिरियड दुसरा घ्या तिसरा घ्या कोणताही पिरियड घ्या, जसं आपण लेफ्ट टू राईटला मूव्ह होत राहतो, दॅट मीन्स if we move from left to right in modern periodic table, particularly in a period, then the value of electronegativity increases with increasing atomic number. atomic number ही तसा इन्क्रीज होत राहतो. बरोबर आहे की नाही. आपण उदाहरणार्थ लिथियमचा atomic नंबर किती आहे, लिथियमचा आहे 3, बेरिलियमचा किती आहे 4 आहे. कसे पाहिजे ओके. हां, तर यामध्ये आहे सोडियम जी आहे, सोडियमची किती आहे 0.9 आणि तसंच आपण क्लोरीनची घेतलं तर काय येत आहे 3.0. म्हणजे काय झालं बघा बरं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही वाढत चालली. हाच पॉईंट यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे. ओके, आता आपण याला एक्सप्लेनेशन घ्यायचं आपल्याला की वाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस. काय इन्क्रीज होते आपल्याला त्याचं कारण बघायचं आहे. आता इथे कारण आपल्याला मी तुम्हाला सुरुवातीला बोललोय की पहिली जी प्रॉपर्टी आपण स्टडी केली ॲटॉमिक रेडिया, ती ॲटॉमिक रेडियस जी आहे तीच प्रॉपर्टी आहे सगळ्यांशी रिलेटेड असते. कारण शेवटी काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून त्याची साईज म्हणजे ॲटमची साईज किंवा रेडियस आणि त्यावरून त्याच्या वेगळ्या प्रॉपर्टीज काय होतात व्हॅरी होत असतात. तेच पॉईंट यामध्ये महत्वाचा आहे. ओके, बघा एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हटलं, इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट इज ड्यू टू दॅट रेडियस डिक्रीजेस ग्रॅज्युअली. बघा ऐकणी रेडियस काय होत राहते, कमी कमी होत राहते. म्हणजे समजा आपण आता लिथियमची गोष्ट केली आणि फ्लोरीनची गोष्ट केली तर हे काय रेडियस जी आहे ती कमी कमी होत राहील. आता हे का कमी होते तुम्हाला माहिती आहे, वारंवार आपण ते रिपीट करतोय, परत एकदा लागलं तर सांगतो आज यामध्ये आपण की ॲज लिथियम टू फ्लोरीन ॲटॉमिक नंबर वाढलाय असं म्हटलं आपण, पण इन्क्रीजिंग नंबर जो आहे तो त्या सेलमध्ये आहे. नंबर ऑफ सेल इन्क्रीज झालेलं नाही, नंबर ऑफ सेल बदललेली नाही, सेल तीच आहे. म्हणजे लिथियम असो बेरिलियम असो काही ऑक्सिजन किंवा फ्लोरीन किंवा निऑन घ्या, यांनी दोनच सेल ऑक्युपाय केले आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ऑक्युपाईंग नंबर ऑफ सेल इक्वल टू 2च आहे. मग इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाला एक नाही तर काही फरक पडला का नाही, पण त्यामुळे असा फरक पडला इलेक्ट्रॉन इन्क्रीज झाला म्हणजे प्रोटॉन इन्क्रीज झाला. कारण ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला म्हणजे प्रोटॉन इन्क्रीज झाला. बिकॉज डिफाइन ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज नोन ॲज ॲटॉमिक नंबर ऑफ प्रोटॉन जर वाढत चाललंय, न्यूक्लियसवरचा चार्ज वाढत चालला म्हणजे पर्याय न्यूक्लियसचा जो अट्रॅक्शन फोर्स आहे पुन्हाकडचा त्या वायतम कशातरी इलेक्ट्रॉनवरचा हा ऑटोमॅटिक काय होत राहतो, इन्क्रीज होत राहतो, वाढत राहतो. मग त्याच्यामुळे साईज जी आहे ती साईज कमी कमी होत राहते. म्हणजे हा पहिला मुद्दा जो आहे तो त्याच्याशीच निगडीत येतो. ओके, सो सेकंड, but since there is an increasing the nuclear charge, the added electron is held too strongly and this process goes on increasing from left to right with increasing atomic number. तेच म्हटलं आपण, जो ऍड केलेला इलेक्ट्रॉन जो आहे त्याचा तर काही फरक पडला नाही, परंतु त्या प्रोटॉनचा न्यूक्लियसचा चार्ज वाढल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याची पॉवर जी आहे ती झाली, म्हणजे मोर स्ट्रॉंगली असा आपण तिथे शब्द टाकला. ओके, दस रिझल्ट इन द इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅल्यू, आणि म्हणून त्यामुळे काय झालं, इलेक्ट्रोनिगेटिव्हची व्हॅल्यू जी आहे ती ऑटोमॅटिक काय होत राहिली, इन्क्रीज होत गेली. ओके, दिस इज नोन अबाउट व्हॅरिएशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन अ पिरियड. म्हणजे रो किंवा पिरियड मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह व्हॅरिएशन कसं होतं, काय बदल होतो त्यामध्ये ते आपण पाहिलं. नाव नेक्स्ट इन ग्रुप. आता आपण ग्रुपमध्ये किंवा कॉलम म्हणतोय त्याला, आपण कॉलममध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी व्हॅरी होती ती आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, नाव इफ यू मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम जर आपण मूव्ह होत असेल, ओके, पर्टिक्युलर इन अ ग्रुप of modern periodic table, then electronegativity decreases with increasing atomic number. समजून घ्या, with increasing atomic number म्हटलंय म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत चाललेली आहे. काय होत चाललेली आहे, डिक्रीज होत चाललेली आहे. मग आता का बरं डिक्रीज होत चालली, इथं बी ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला आहे आणि ग्रुपमध्ये सॉरी इन पिरियडमध्ये सुद्धा काय म्हटलं आपण, इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर म्हटलंय. पण परत एकदा सांगतो, जो ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला होता पिरियड मध्ये तो एका नंबरने इन्क्रीज झालेला होता. बघा, लिथियमची 3 ॲटॉमिक नंबर, बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5, म्हणजे एक ने तो नंबर झाला इन्क्रीज.
नंबर ऑफ सेल त्यामध्ये वाढलेल्या नाही. बट हिअर इन केस ऑफ ग्रुपच्या केसमध्ये ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस जो होतो तो काय करतो, इन्क्रीज द नंबर ऑफ सेल्स. नंबर ऑफ सेल काय होतो बदलतो. उदाहरण घेऊ आपण. बघा लिथियम, आता पहिली समजा हीच घ्या, यामध्ये हा लिथियम आहे. ओके, हा लिथियम आहे. या लिथियमने किती सेल ऑक्युपाय केले आहे? इथियमनी फक्त 2च सेल ऑक्युपाय केलेल्या आहेत. ओके, म्हणजे लिथियम मध्ये 2च सेल आहेत, 2च कक्ष आहेत. आणि या सोडियम मध्ये 3 कक्ष आहेत. या पोटॅशियम मध्ये 4 आहे. हे 5 आहे. म्हणजे काय झालं इथे, नंबर ऑफ सेल जी आहेत त्या इन्क्रीज होत चालल्या. मग मला सांगा, सेल इन्क्रीज झाली म्हणजे जी साईज आहे ती इन्क्रीज झाली आहे. ओके, साईज इन्क्रीज झाली म्हणजे न्यूक्लियस जो आहे, न्यूक्लियसची जी पॉवर आहे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची, इलेक्ट्रॉनला बाइंड करण्याची, ती ऑटोमॅटिक काय होत राहील, डिक्रीज होत राहील. आणि ती डिक्रीज झाली म्हणजे याचा अर्थ की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत राहील, यामध्ये डिक्रीज होत राहील. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा काय झाली, यामध्ये डिक्रीज होत राहील. ओके, दॅट्स वाय इफ वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम in a group or column of modern periodic table, electronegativity decreases with increasing atomic number. Now next point घ्यायचा आपल्याला, महत्वाचा पॉइंट तो की त्याचं एक्सप्लेनेशन. आता जे आपण बोललो तेच एक्सप्लेनेशन असणार आहे की ॲटॉमिक नंबर वाढलाय त्यामुळे नंबर ऑफ सेल वाढल्या, नंबर ऑफ सेल वाढल्यामुळे रेडियस वाढली, रेडियस वाढल्यामुळे न्यूक्लियसची जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती डिक्रीज झाली आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज झाली. बघा एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं, आपण बघू एकदा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस वेन वी प्रोसीड डाऊनवर्ड इन अ ग्रुप. तिथं आपण म्हटलंच आहे, टॉप बॉटम कडे जाते आपण त्यावेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होत राहील, कमी होत राहील. ओके, त्याच्यानंतर बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ड्यू टू ॲडेड ऑफ इलेक्ट्रॉन एक्सपेरियन्स लेस फोर्स फॉर ऑफ अट्रॅक्शन टुवर्ड द न्यूक्लियस. बरोबर एक नाही, साईज वाढली, रेडियस वाढल्यामुळे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा डिक्रीज झालाय, तो पॉइंट. दुसरा अनदर फॅक्टर, आता महत्वाचा अनदर फॅक्टर, स्क्रीनिंग इफेक्ट along with the group due to increasing number of inner cell is also responsible for decreasing attraction between nucleus and electron. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन कमी होण्यामागचं कारण जे आहे, सगळ्यात महत्वाचं कारण दुसरं जे आहे ते स्क्रीनिंग इफेक्ट. काय ते स्क्रीनिंग इफेक्ट. ओके, दॅट मीन्स इन्क्रीजिंग नंबर ऑफ इनर सेल. नंबर ऑफ इनर सेल जसे जसे वाढल्या तसं तसं काय होईल, त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे इलेक्ट्रॉन व अट्रॅक्ट करण्याची किंमत आहे, पॉवर आहे जी, ती न्यूक्लियसची काय होईल, कमी होईल. ओके, देअरफॉर स्मॉल ॲटम अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन मोर स्ट्रॉंगली. जो स्मॉल ॲटम्स आहे ते इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतील अँड दॅन द लार्जर वन, मोठ्या ॲटम पेक्षा, साईज असलेल्या ॲटम पेक्षा. ओके, आणि म्हणूनच काय झालंय की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टॉप कडून बॉटम कडे काय होत राहते, डिक्रीज होत राहते. कारण बघा इथे लिथियम जो आहे 2च सेल ऑक्युपाय करतो, म्हणजे तो छोटा. किंवा बेरिलियम घ्या, बेरिलियम 2च सेल ऑक्युपाय करतो, तो लहान आहे. पण तेच आपण बॅरियम कडे गेलो, तो बॅरियम हा यामध्ये 6 सेल ऑक्युपाय करतो, म्हणजे तो काय मोठा आहे, साईजनी मोठा आहे. साईजनी मोठा असल्यामुळे त्याची जी अट्रॅक्शन पॉवर आहे न्यूक्लियसची ती डिक्रीज होते. त्यामध्ये इलेक्ट्रॉन जो आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची ती सुद्धा काय झाली, डिक्रीज झाली. म्हणजे असे आपण एक्सप्लेनेशन आपल्या ओन लँग्वेजमध्ये सुद्धा देऊ शकतो. पण काय काय सगळ्यात महत्वाचा ॲटॉमिक रेडियसचे निगडीत पॉईंट सांगायचा. याच्यामध्ये दुसरा पॉईंट जो आहे तो सांगायचा आहे स्क्रीनिंग इफेक्टशी निगडीत. आणि तिसरा पॉईंट नंबर ऑफ इनर सेल, इन्क्रीजिंग नंबर ऑफ सेल. नंबर ऑफ सेल्स जशा आटल्या, इनर सेल म्हटलं, इनर सेलची संख्या जेवढी वाढली ते सुद्धा कारण आहे. आता ऍक्च्युअल होतं काय पहा, इनर सेलची संख्या वाढली म्हणजे स्क्रीनिंग इफेक्ट किंवा आपण त्याला शिल्डिंग इफेक्ट म्हणतो, तो वाढला. राईट की नाही. मध्ये ढाल जे आहेत, स्क्रीनिंग किंवा शिल्ड म्हणजे ढाल, हा, तर ढाली जी आहेत म्हणजे अट्रॅक्शन जी पॉवर आहे न्यूक्लियसचा जो चार्ज आहे, अट्रॅक्शन फोर्स आहे, तो मध्येच त्या इनर सेलला ताडला जातो. त्यामध्ये शेवटच्या इलेक्ट्रॉनवर अट्रॅक्शन पॉवर कमी होत जाते. ओके, म्हणजे अट्रॅक्शन, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची, इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्ट करण्याची ॲबिलिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते पर्यायाने. त्यालाच आपण काय म्हटलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत जाते. ओके, कळाला एवढा मुद्दा हा. म्हणजे हा झाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा पार्ट. काय म्हणजे इलेक्ट्रोनिटी म्हणजे आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज नथिंग बट इलेक्ट्रोनिटी डिफाईन ॲज, किंवा आपण म्हटलं द टेंडन्सी और आपण ॲबिलिटी or capacity of an element to attract electron pair toward itself is known as, is called as electronegativity. बरोबर आहे. नंतर काय म्हटलं, व्हॅरिएशन मध्ये काय दिलं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपण कशाने डिनोट केली, एक्स आणि ज्याची इलेक्ट्रॉनिक काढायची त्याच्या बेसला आपण तो
दिलाय. ओके. त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट काय म्हटलं आपण की हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा फ्लोरीन आहे आणि लोएस्ट हा फॅन्सियम आहे लोएस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. त्याच्यानंतर व्हॅट इज द व्हेरिएशन ट्रेंड. व्हेरिएशन जो आहे ते कसं होतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह ट्रेंड कसा आहे पर्टिक्युलर इन पिरियड लेफ्ट टू राईट जर आपण मूव्ह होत गेलो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत राहते. आणि बॉटम मध्ये जर आपण टॉप टू बॉटम गेलो टॉप टू बॉटम म्हणजेच काय समजा बेरिलियम टू बॅरियम किंवा लिथियम टू कॅल्शियम याच्यापर्यंत आपण खाली आलो तर काय होत राहतं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत राहते. ओके. हा झाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा पार्ट. आता आपल्याला याच्याशी निगडीत आपल्याला एक प्रश्न घेतला काल आपण घेतला होता डिस्टिंग्विश बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी. बघा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी मध्ये काय फरक आहे. इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे आपण म्हटलं की इलेक्ट्रॉन ऍड करताना ऍड केल्यानंतर किती अमाऊंट ऑफ एनर्जी तू रिलीज करतो ती व्हॅल्यू. ओके. किती रिलीज करतो ती व्हॅल्यू. ओके. ओके. तर आपल्याला डिफरन्स बघायचा याच्यामध्ये. आता दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याचा आपण पॉईंट्स घेतोय म्हणून दोन्हीचं आपण कम्पेअर करतोय. ओके. तर बघा पहिली डेफिनेशन लिहायची दोन्हीमध्ये डिफरन्समध्ये. त्याच्यानंतर याचं एक्झाम्पल लिहिलं आपण समजा आता Cl आणि F यातला तर यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणी फ्लोरीन आहे. ओके. इथे आपण यामध्ये आता इलेक्ट्रॉन अफिनिटी कशी आहे तर क्लोरीनमध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड केला आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला दिसते 349 किलो जूल पर मोल एवढी व्हॅल्यू त्या ठिकाणी आहे. मायनस साईन म्हणजे व्हॅल्यू जी आहे मायनस आहे याचा अर्थ काय आहे निगेटिव्ह साईन हे सांगतं की एनर्जी रिलीज झाली. ओके. त्याच्यानंतर आपण असं म्हटलं महत्वाचा पार्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ही कोव्हॅलंट बॉन्ड किंवा बॉन्ड जी पोलॅरिटी आहे त्याच्याशी निगडीत हा पॉईंट घेतला आपण. आणि या ठिकाणी ही जी इलेक्ट्रॉन अफिनिटी ही एनर्जीशी निगडीत पॉईंट आहे. ही व्हॅल्यू आपण मेजर करतोय या अमाऊंट आपण कॅल्क्युलेट करू शकतो किती एनर्जी रिलीज झाली बाबा हे आपण मोजू शकतो. ओके. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही त्याला त्याची प्रॉपर्टी इट सेल्फ त्याची काही किंमत असणार आहे. आपण असं म्हणू शकत नाही या ठिकाणी की आता या ठिकाणी क्लोरीनची रिलेटिव्हिटी मी 2 वाढवली असं करता येणार नाही. ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ती फिक्स आहे. ओके. इलेक्ट्रॉन अफिनिटी जी आहे ती अफिनिटी जी आहे ती व्हॅल्यू आहे. तर आता असं म्हणत होतं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही प्रॉपर्टी आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी हे मेजरमेंट्स आहे की आपण याला व्हॅल्यू मोजतो सांगतो की इतके किलो जूल किंवा एवढी इलेक्ट्रॉन व्होल्ट आपण अशी व्हॅल्यू त्यामध्ये मांडतोय. आता हा जो पार्ट आहे हा जरा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा पार्ट. ओके. त्याचं व्हॅरिएशन सुद्धा आपण बघितलं. आता आपल्याला नेक्स्ट आणि महत्वाचा पार्ट याच्यामध्ये पुढचा या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची